नमस्कार शेतकरी मित्रांनो, जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत परभणी या म्हैस बाजारामध्ये. तर बघूया आपण आज खरेदी विक्री कशी होते, म्हशीचे बाजारभाव. मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या म्हशीची विक्री झाली आहे. बघू शकता ही म्हैस डॉक्टरकडे चेक करण्यासाठी आणलेली आहे. तर आपण शेतकऱ्याशी संवाद साधूया. नमस्कार. ही म्हैस घेतली का? कशी घेतली? ही 1,15,000. 1,15,000ला. दूध किती येईल? आता दुधाची काही गॅरंटी नाही घेतली, पण 5 महिन्याची भाकरी घेतली. 5 महिन्याची तपासून घेतली. आता तपासून आहे डॉक्टर. तपास आणलेली. हां हां. आणि नंतर तुम्ही काय करता? तोलावर आलं की विकून टाकता त्यावेळेस? याच्यावर तोलावर आली की विकून टाकायची. ते सांभाळायची 5 महिने विकून टाकायची. 5 महिने आला की विकून टाकायची. बरं, तेव्हा कशी विकली? 1,70,000 1,60,000च्या आसपास. 1,60,000 एक 70,000 पर्यंत. 50,000. बघू शकता मित्रांनो, ही 5 महिन्याची म्हैस आहे. 1,15,000ची विक्री झालेली आहे एका शेतकऱ्यांनी. बघू शकता एकदम मोठ्या मापाची आणि ओरिजिनल एक नंबरची क्वालिटी जाफर म्हैस आहे. गाव कुठलं हो आपलं? गाव राहणार दाताडा बुद्रुक, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. धन्यवाद. झालेले आहेत. तरी आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत कशी या म्हशीची खरेदी केली आहे. बघू शकता. ह्या म्हशीची विक्री झालेली आहे परभणी बाजारमध्ये. तर बघूया आपण या म्हशीची विक्री कशी झालेली आहे. हां, नमस्कार. कशी घेतली म्हशी? दोन्ही म्हशी दिल्या 4 लाख रुपये. दोन्ही म्हशी 4 लाख रुपये. पहिला रविवारी आहे दोन्ही पण दोन्ही पहिला रविवारी. बघू शकता मित्रांनो, पहिल्या वगैरे येते. दुधाची गॅरंटी किती का? पहिला 20 लिटरची गॅरंटी आहे. 20 लिटर. हिला 20 लिटर आणि ही पण 20 लिटर. किती? 4 लाख रुपयाला. 4 लाख रुपयाला गुजरातून म्हशी आली. बघू शकता मित्रांनो, एका मोठ्या मापातल्या म्हशी आहेत ह्या आणि क्वालिटी एक नंबरची आहे. बघू शकता 4 लाख रुपयाची विक्री झालेली आहे. मित्रांनो, म्हशी कशा वाटल्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघू शकता वगार पारडी या शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. त्यांना आपण विचारूया कशी घेतली आहे. नमस्कार. काय नाव म्हणले आपलं? बाळासाहेब. गाव? देऊळगाव. देऊळगाव. कशी घेतली? 8,000. कशी घेतली? 8,000 रुपये घेतली. तुम्ही असे लहान घेऊन काय करता? पालन करता. किती आहे तुमच्याकडे असे? 10 आहेत. सगळे एवढलेच आहे का? मोठले लहान मोठे एवढेच आहे. आणि याला विकता कधी? म्हणजे जवळ तोलावर विकता डायरेक्ट? किती वर्ष सांभाळून बरं येईल आता? 4 वर्ष सांभाळून. बघू शकता मित्रांनो, यांचा लहान वगैरे घेण्याचा असा व्यवसाय आहे. बघू शकता ही आहे परभणी या म्हैस बाजारातील शेतकरी. मित्रांनो, ह्या आहेत दुधाच्या म्हशी. बघू शकता ही समोर दिसत आहे ती दावण. मित्रांनो, पावसामुळे आज खूप प्रॉब्लेम झाला होता. पाहिजे तसं आपल्याला शूट करता आलं नाही. हे बघा, गिऱ्हाईकाला दाखवत आहेत म्हशी. एक नंबर क्वालिटीच्या आणि मोठ्या मापाच्या म्हशी आहेत परभणी बाजारामध्ये. मित्रांनो, ह्या आहेत तबेल्यातल्या म्हशी. तबेल्यात पूर्ण दुधाच्या म्हशी असतात. एकापेक्षा एक मोठ्या म्हशी आपल्याला इथं बघायला मिळतात. मित्रांनो, नंबर 1ची जाफराबादी म्हैस जर आपल्याला बघायची असेल तर ती परभणीमध्ये आपण बघू शकता. कारण की इथं येणाऱ्या पूर्ण म्हशी ह्या डायरेक्ट गुजरातून आलेल्या असतात. व्यापारी डायरेक्ट गुजरातून आणतात. हे सगळे तबिले हे व्यापाऱ्यांचे आहेत. बघू शकता मित्रांनो, फक्त गुरुवारीच बाजाराच्या दिवशीच म्हशी इथं असतात असं काही नाही आहे. 12 महिने इथं म्हशी असतात. एनी टाईम कधी पण आपण जाऊ शकता, खरेदी विक्री करू शकता इथे. मित्रांनो, आपलं जर म्हशी घ्यायचं जर असेल इथं ते आपल्यासमोर दूध चेक करून देतात.
एक टाईम 2 टाईम आपण चेक करू शकतो. नंतर आपण ही म्हैस खरेदी करू शकतो, कारण की यांचा दुधाचा व्यवसाय इथूनच चालतो. बघू शकता तबिल्यातल्या या दुधाच्या म्हशी. मित्रांनो, इथं 1 लाखापासून 2 लाखापर्यंत म्हशी असतात. आपण जे समोर म्हशी बघत आहोत त्या आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या म्हशी आहेत. मित्रांनो, हा बाजार 2-3 टप्प्यात आहे. तबिल्यात म्हशी वेगळ्या असतात. आपण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या म्हशी ह्या वेगळ्या साईडला असतात. तर ह्या त्या म्हशी आहेत शेतकऱ्यांच्या. बघू शकता गावरान, शिंगाळ, जाफर, एकदम लहान मापातल्या म्हशी इथे मिळतात आपल्याला. ह्या ज्या लहान म्हशी दिसत आहेत हे पूर्ण शेतकऱ्याच्या म्हशी आहेत. ग्रामीण भागातून आलेले शेतकरी विक्रीसाठी. हे बघा मित्रांनो, हा दवाखाना आहे, सरकारी दवाखाना. इथं म्हैस चेक केली जाते. ज्यावेळेस म्हशीची विक्री होते त्यावेळेस म्हशीचे महिने आपण सांगतो 4 महिने 5 महिने हे इथं डॉक्टर चेक करतात. खरेदी करणारा आणि विक्री करणाऱ्याच्या समोरासमोर इथं म्हैस चेक केली जाते. बघू शकता. नवीन म्हशी घेतल्यानंतर शेतकरी इथून मोरक्या वगैरे घेत असतात. बघू शकता. भैया, मोरक्या कसे देतो तुम्ही? म्हशीच्या मोरक्या कसे देतात? हो ना, किती रुपयाला? 100 रुपये मोरक्या. आणि पाठीमागचं जसं गेलं तसं असतं. म्हशी खरेदी केल्यानंतर शेतकरी बांधव आपले इथे मोरक्या वगैरे खरेदी करत असतात. प्रत्येक बाजारात ह्या दुकानं असतात मित्रांनो. तसंच काही बाजारात, परभणी बाजारातही हे दुकानं आहेत.